इराण आणि इस्रायलमधल्या युद्धाचा 11वा दिवस अमेरिकेच्या हल्ल्याने खमेनी संतप्त. तेल अवीव, हैफासह इस्रायलच्या अनेक शहरांवरती जोरदार बॉम्ब हल्ला. इस्रायलकडनं जोरदार प्रत्युत्तर सुरू. इस्रायली सैन्याचे इराणमधील क्षेपणास्त्र लॉन्चर्सवरती हवाई हल्ले. इस्फा, बुशेहर आणि अहवाजमधील क्षेपणास्त्र लॉन्चर साईटवरती बॉम्ब हल्ले. इस्रायलकडनं हल्ल्याचा व्हिडिओ सुद्धा प्रसिद्ध. इराणच्या बुशेहर विमानतळावरती इस्रायलचा हल्ला. इस्रायली सैन्याने केलेल्या हल्ल्यात बुशेहर विमानतळावरती मोठं नुकसान. स्फोटानंतर मोठ्या प्रमाणात हवेत धुराचे लोट. इराणने इस्रायलवरती 40हून अधिक क्षेपणास्त्र डागली. तेल अवीवसह 3 शहरातील इमारतींचं हल्ल्यात नुकसान. लोकांमध्ये दहशत. इराणच्या हल्ल्यामध्ये इस्रायलच्या हैफामधील अनेक इमारतींचं नुकसान. इराणचं क्षेपणास्त्र निवासी भागात पडल्यामुळे एक व्यक्ती गंभीर जखमी आणि 10 जणांना किरकोळ दुखापत. इराणच्या अणुतळांवरती हल्ला करून अमेरिकेची 7B-2 बॉम्बर्स ही लढाऊ विमानं परतल्याची दृश्य समोर. मिसोरी धावपट्टीवरती विमानं उतरतानाची दृश्य समोर. इस्रायल-इराण संघर्षानंतर तेहरान शहरामधनं नागरिकांचं स्थलांतर. तुर्कीच्या सीमेवरती हजारो लोक जमले. हल्ल्यांच्या भीतीमुळे लोकांना सोडावी लागली घरं. संयुक्त राष्ट्र परिषदेचं इराण आणि इस्रायलला शांतता राखण्याचं आवाहन. विनाश टाळण्यासाठी दोन्ही देशांनी एकत्र बसून चर्चा करणं गरजेचं. संयुक्त राष्ट्र परिषदेत अनेक देशांनी व्यक्त केलं मत. अमेरिकेला प्रत्युत्तर देण्याची वेळ आमचं लष्कर ठरवेल. इराणचा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये बैठकीत इशारा. इराणच्या इशाऱ्यानंतर अमेरिकेचं इराणला तिथेच प्रत्युत्तर. प्रतिहल्ला कराल तर तुमचा विनाश झालाच समजा, अमेरिकेचा इशारा. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीमध्ये इराणला रशिया आणि चीनचा पाठिंबा. इराणच्या अणुस्थळांवरती अमेरिकेच्या हल्ल्याचा रशिया आणि चीनने निषेध केला. पंतप्रधान मोदींची इराणच्या राष्ट्रपतींशी फोनवरनं चर्चा. इस्रायल-इराण युद्धासंदर्भातील सद्यस्थितीचा घेतला आढावा. शांतता प्रस्थापित करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. अमेरिका-इस्रायल-इराण युद्धामुळे कच्चं तेल भडकलंय. बॅरलचा भाव $80 युद्ध असंच सुरू राहिल्यास दर आणखी वाढण्याची शक्यता. इराणची होर्मुझची सामुद्रधुनी बंद. त्यामुळे समुद्रामार्गे होणारा कच्चा तेलाचा व्यापार मोठ्या प्रमाणावरती त्याचा परिणाम होणार. अमेरिकेला सुद्धा मोठी झळ बसणार. इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यानंतर अमेरिका म्हणाली, ही तर आर्थिक आत्महत्या, आमच्यावरती परिणाम होणार नाही. भारताचं स्पष्टीकरण. इराण आणि इस्रायल युद्धाचा शेअर बाजारावरती परिणाम. शेअर बाजार उघडताच सेन्सेक्समध्ये 600 अंकांची घसरण. शेअर बाजार उघडताच निफ्टीमध्ये 180 अंकांची घसरण. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरक्ची आज मॉस्कोमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची भेट घेणार. अमेरिकेने इराणवरती केलेल्या हल्ल्यानंतर दोघांची भेट होणार. इस्रायल आणि इराण युद्धादरम्यान भारताचं ऑपरेशन सिंधू सुरू. 285 भारतीयांसह काल रात्री दिल्लीमध्ये आणखीन एक विमान दाखल. आतापर्यंत 1713 भारतीय परतले. आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये त्रिभाषा सूत्री संदर्भात महत्वाची बैठक. हिंदी सक्तीला मनसेसह अनेक साहित्यिकांचाही विरोध. सरकार भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता. हिंदी भाषा सक्तीविरोधात आज मनसेकडनं सह्यांची मोहीम. विभाग रचनेनुसार प्रत्येक शाळेबाहेर मनसेकडनं ही मोहीम. एक सही हिंदी सक्ती विरोधाची मनसेची मोहीम. आम्ही केम शो वरळी म्हणून कोणाचे पाय चाटले नाही. मनसे नेते संदीप देशपांडेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. मुसलमानांची मतं मिळवण्यासाठी आपल्याच भावाच्या कार्यकर्त्यांवरती यांनी केसेस टाकल्या. देशपांडेंचा ठाकरेंवर निशाणा. हिंदी सक्ती विरोधात आता पुरस्कार वापसीला सुरुवात. कवी हेमंत दिवटे यांनी पुरस्कार परत करण्याचं जाहीर केलं. दिवटेंकडनं हिंदी भाषेला तिसरी भाषा म्हणून लादण्याचा निर्णयाचा निषेध. बुलढाण्याच्या सिनगावामध्ये मंत्री दादा भुसेंच्या येण्याआधी विद्यार्थ्यांना शाळेने कामाला लावलं. शाळा झाडणे आणि कचरा उचलण्यासाठी विद्यार्थ्यांना कामाला लावलं. मुलांकडनं शाळेची सफाई करून घेण्याची गंभीर दखल. एबीपी माझाच्या बातमीनंतर शिक्षण मंत्र्यांचा कारवाईचा इशारा. बुलढाण्यामध्ये शिक्षण मंत्र्यांच्या दौऱ्याआधी मुलांनाच कामाला जुंपल्याचा प्रकार. शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने स्वच्छता केली. सिनगावातील गावकऱ्यांचं विद्यार्थ्यांच्या कामावरती स्पष्टीकरण. यवतमाळची बोरगाव जिल्हा परिषद शाळा धोकादायक अवस्थेत. बोरगाव शाळेमध्ये 5 इयत्ता आणि वर्ग खोल्या केवळ 2. 3 वर्षापासून वर्ग मोडकळीला आलेत आणि शाळा दुरुस्तीचा प्रस्ताव धूळ खात पडलाय.